नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार येथून. कंधार येथे काल 11 जुलै 2026 रोजी काल जो कंधार तालुक्यामध्ये प्रसिद्ध टोल नाका आहे फुलवळ परिसरामध्ये, जवळपास या टोल नाक्यामध्ये आतापर्यंत 10 ते 15 लोक या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये मृत झालेले आहेत. तोच टोल नाका आज परत त्या टोल नाक्याला चर्चेला उद्यान आलेला आहे. टोल नाक्याच्या बाजूस MIDC IT आहे, त्या ठिकाणी एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आहे. आपण त्या ऍक्सिडेंट मध्ये कंधार पोलीस प्रशासन ऍक्सिडेंटच्या भोवऱ्यामध्ये आहे. खरं सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी जी स्कूटी आहे त्या स्कूटीवरचा व्यक्ती जो मरण पावलेला आहे MS 26 TA 5944 हा स्कूटी नंबर आहे आणि तो कंधारवरनं फुलवळकडे जात असताना त्याच्या समोर गाय आली आणि तो गायीला धडकला आणि रस्त्याच्या डाव्या कडेला पडल्या ठिकाणी त्याला डोक्याला मार लागला. तो व्यक्ती जागेवर जायबाय हा मरण पावला. त्याच ठिकाणी एक थोड्या वेळाला 40 ते 50 मिनिटाने त्या ठिकाणून तिथूनच जात असताना MH 38 AD 5319 ह्या नंबरची मारुती सुझुकीची वॅगनर गाडी ती उस्माननगरहून जामकडे जात असताना आपल्या ऍक्सिडेंटच्या समोर टोल नाक्याजवळ 200 ते 300 मीटरवर त्या गाडीला उजव्या साईडला राईट साईडला येऊन रान डुकणारे धडकले. पण गंमत इथे या ठिकाणी अशी आहे, हा ऍक्सिडेंट झाला इथल्या स्थानिक जनतेचं म्हणणं आहे की एक 7:15 7:30च्या दरम्यान ही गाडी येली 8च्या दरम्यान, 8चे किंवा 8:10 असतील 8 असतील. या ठिकाणी पोलीस प्रशासन खूप भोवऱ्यात पडलेलं आहे. ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाल्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तातडीने एक 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे. तर लगेच त्या ठिकाणी थोड्या वेळाला त्या ठिकाणी कारचा पण ऍक्सिडेंट झाला. पण कारचा ऍक्सिडेंट झाला ज्यावेळेस कारच्या पाठीमागे जे लोक होते त्या ठिकाणी ते पानसोडचे भालेराव असतील, त्यांच्यासोबत आमचा दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला. त्यांनी सांगितलं बा ह्या ऍक्सिडेंटचा आणि कारच्या ऍक्सिडेंटचा काहीही संबंध नाही. त्याच्यानंतर कारचे मालक जे आहेत डांगे ते पण कर्मचारी आहेत, त्यांनी पण सांगितलं बा ज्यावेळेस ऍक्सिडेंटचा माझा काही संबंध नाही. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी समोर गेलो आणि मी माझ्या गाडीला येऊन रानडुकर जमलं, मी थांबलो, माझं कुलर फुटलं आणि मी थांबलो. पण आपण या जे केसचा तपास करत आहेत विकास कोकाटे साहेब, कंधारचे PI पोलीस निरीक्षकाचा पदभार त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी तपास करत आहेत. त्यांच्या तपासात मला असं लागलं बा त्यांना लोह्याचे PI चंद्रकांत जाधव यांचा फोन त्यांना एक 7:30 दरम्यान त्यांना फोन आला PI साहेबाचा लोह्याच्या, किंवा असं फुलवळला या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय. लगेच त्यांनी 3 ते 4 मिनिटांमध्ये त्यांची गाडी तिथले API मगर साहेब, जे बीडचे मदार असतील किंवा जे कॉन्स्टेबल पोलीस प्रशासन असतील, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पण त्या ठिकाणी लगेच थोड्या वेळाला 30 ते 40 मिनिटांनी दुसरा ऍक्सिडेंट झाला. पण मृत व्यक्ती तो जायभाया आहे स्कूटी स्वार. त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की ह्या कारणे स्कूटीला ठोकलं आणि व्यक्ती मरण पावला. पण जनतेचं म्हणणं आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी निष्कर्ष केल्यानंतर असं वाटते की त्या कारचा आणि स्कूटीचा संबंध काही नाही. पण ह्या ठिकाणी आता आपले कोकाटे साहेब तपास करत आहेत. पण आपण या ठिकाणी तपास करणारे कोकाटे साहेब असतील त्यांचा पण आपण मुलाखत घेतलेली आहे. ज्या गाडीला ठोकलं डांगे त्यांची पण मुलाखत घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आता हे केस खूप मोठी वादाच्या भोवऱ्यात आहे. पण आता याचा तपास कसा लागेल, निर्दोष कोण की दोषी, कारवाला निर्दोष का दोषी, हे आपण ह्याच्याकडे लक्ष बघूया. आपण यांची मुलाखत बघूया. काका, काल फुलवळ येथे ऍक्सिडेंट झालाय, ते तुमचे नातेवाईक आहेत. आतापर्यंत गोंधळ चालू होता. काल झालेला ऍक्सिडेंट आहे. आतापर्यंत कशामुळे झाला ऍक्सिडेंट, किंवा तो स्वतः ऍक्सिडेंट होऊन वारला का, किंवा काय तुमच्या त्या यांच्यावर ऍक्सिडेंटवर आक्षेप आहेत का? काल संध्याकाळी आम्हाला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फोन आल्याच्या नंतर आम्ही रात्री निघालो. सकाळी 6 वाजता आपल्या कंधार इथं पोहोचलो. पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली आणि चौकशीच्या वेळेस आम्हाला कळालं की ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि त्या ठिकाणी गाडी, जी ऍक्सिडेंट झालेली गाडी म्हणजे छोटी बाईक, ती सुद्धा पोलीस स्टेशनला आणून ठेवलेली आहे. आणि आमचे जे नातेवाईक होते धीरज माधव जायवाई यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांनाही दवाखान्यात ऍडमिट केलं.
आणि त्यांचा एखाद्या प्राण्याला टक्कर देऊन अपघात झाला असं सांगितलं गेलं. पण दुसरे आम्हाला थोडे त्या ठिकाणी कळालं की एक 4 चाकी गाडी कार ऍक्सिडेंट झालाय आणि ती कार रात्रीच टो करून बाजूला कुठेतरी घेऊन गेलेली हे कळालं. आम्ही त्यांना चौकशी केली. त्यामध्ये पोलीस अधिकारी आपले गारोळे साहेब यांनी सांगितलं की हो कार बाजूला नेलेली आहे, कार तिथंच होती, कारला सुद्धा ऍक्सिडेंट झालाय, पण कारला दुसऱ्या प्राण्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि या छोट्या गाडीला दुसऱ्या प्राण्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि ती कार तो करून आम्ही बाजूला नेली असं सांगितलं. मग आम्ही घटनास्थळी गेलो, बघितलं तिथं कुठल्याही प्रकारच्या प्राण्याचा ऍक्सिडेंटचा अवशेष नाही. एका जागी रक्त आणि माणसाची केस त्या रक्तामध्ये अडकलेले हे दोन दिसले आणि मग आम्हाला कळालं की हे की बाबा त्या टो करून गाडी दुसरीकडे गेलेली आहे. आम्ही त्या गाडीच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी गाडीला एकदम काय म्हणतात त्याला खूप मोठी टक्कर बसलेली आहे, गाडी दबलेली आहे, फुटलेली आहे. प्राण्यानं टक्कर दिल्याच्या नंतर त्या गाडीतला फुटणं आणि प्राणी मात्र कुठंच न दिसणं, प्राण्याचं रक्त नाही, प्राण्याचा अवयव नाही, दोन्ही गाड्याला प्राण्याचा अवयव नाही, मारलेलं नाही. आणि मग आम्ही FIR घ्या म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी विकास कोकाटे साहेब यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने आरोप जर करत असाल तर ते चुकीचे, ते तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही असा FIR दिल्यावर आम्ही तुमची चलू देणार नाही. त्या व्हॅनना तपास अधिकाऱ्याला सांगितलं, ते स्वतः ते तपास अधिकाऱ्याला सांगितलं त्यांनी ह्या तपास माझ्याकडे द्या. ते रायटिंग करणाऱ्याला सांगितलं की हा तपास माझ्याकडे द्या आणि तो तपास मी कसा करायचा आणि ह्या तुमच्या प्रकरणात काहीही होऊ देणार नाही, म्हणजे तुम्हाला काहीच याचा लाभ होऊ देणार नाही. मी तुमच्या या ठिकाणी तुम्हाला मी कुठं माझ्या विरोधात जात आहे ना मी संपवणार, अशा पद्धतीची भाषा कोकाटे साहेबांनी वापरली. गारोळे साहेब तर आमच्यावर एवढीच चिडायचे. आणि काल संध्याकाळी हा अपघात झाला, म्हणजे संध्याकाळी 6, 7, 8 किती झाला माहित नाही, पण 9ला आम्हाला कळालं. तेव्हापासून आतापर्यंत 2:20 झालेत. आता बॉडी PM करून मिळालेली आहे. इथून पुढे आम्हाला आणखी 100-150 किलोमीटर जायचंय. या मुलाला 2 मुलं आहेत, जे लहान आहे 3 वर्षाची एक मुलगा आहे, 6 वर्षाची 7 वर्षाची एक मुलगी आहे, वयस्कर वडील आहेत, आई वारलेली आहे, कमवता एक आहे. काल माहित झालं तेव्हापासून हे सगळे नातेवाईक या ठिकाणी सुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी नातेवाईक परेशान आहेत. त्याचा विचार न करता या ठिकाणचे पोलीस प्रशासनाचे अधिकारी आम्हाला इतकी अरेरावीची आणि इतकी खराब भाषा वापरत होती की मी स्तब्ध झालो की आपण कुठं राहतो, म्हणजे कंधारमध्ये आहोत का बिहारमध्ये आहोत. अशा प्रकारची अरेरावीची आणि दौलतशाहीची आणि इतकी भाषा ही आजपर्यंत खरंच पोलीस प्रशासनाला अपेक्षितच नव्हती. तुम्हाला सांगितले म्हणता की तुमचा जो व्यक्ती मरण पावलाय त्याला डुकराने धडक दिली आणि दुसरी जी गाडी होती त्याला दुसऱ्या डुकराने पण अशी आमच्याकडे अशी माहिती आली की आम्हाला माहिती अशी आली की तुमच्या जो व्यक्ती मरण पावलाय त्याला गायीने धडक दिली, ज्याने गायीने धडक दिली, बरोबर आहे? असं वाटतं का पोलीस प्रशासन इथे त्या ज्या गाडीने ऍक्सिडेंट झालाय त्याला काहीतरी दुजोरा देत आहे. ज्याने गाडीनं धडक दिली असेल तर परिसरामध्ये एखाद्या गाडी तरी अपंग झाली पाहिजे, त्या शेतकऱ्याची एखादी तक्रार आली पाहिजे, त्याच्यावर उपचार झालेलं पाहिजे, पशुसंवर्धन केंद्रामध्ये त्याची नोंद पाहिजे आणि ती गाय जर तिथं पडली असेल तर बाजूला कुठेतरी लंगडी खुली झालेली पाहिजे. आणि दुसरं जनावर असेल तर इथं हे काही नाही. हे पूर्णपणे हे प्रकरण एवढं दाबण्याचं काय कारण होतं हे संशय असत होतं. आणि त्यांच्याकडे तपास दिल्याच्या नंतर आम्हाला 1% सुद्धा या विकास कोकाटे साहेबावर आणि बोराळे साहेबावर 1 रुपयाचा सुद्धा विश्वास नाही, कारण त्यांनी इतक्या दहशतीत लोकांना बोललोय. आता मी तरी शिकलेला आहे, मी थोडसा बोलू शकलो. आज जर इथं कोणी आलं नसतं ते तर म्हणत होते FIR करूच नका, पंचनामा करा, PM करा, घेऊन जा, 2 दिवसाला आपण FIR करू. हे सुद्धा कशासाठी 2 दिवसाला FIR करू, पण FIR नको तुमचा 2 दिवसाला करू, हे त्यांचं म्हणणं होतं. मला पोलिसांनी जी गाडी दुसरी ऍक्सिडेंट झाली होती त्या गाडीबद्दल काही माहिती दिली आहे? त्या गाडीबद्दल आम्हाला कळालं की इथे एका गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, 4 चाकी गाडीचा, कारचा. आणि तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली की ते गडबडले आणि मग सांगितलं हो एका गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे व ती तो करून बाजूला नेली. हे मला सांगा, आपल्याकडे ते पांचाली मंगल कार्यालयाच्या कॅम्पस मध्ये नेऊन लावलेली आहे ती गाडी आणि तिथं जाऊन आम्ही बघून आलो, तिचे फोटो सुद्धा आणलेत आम्ही. आणि मला एक सांगा, एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर एवढा ऍक्टिव्ह प्रशासन, पोलीस प्रशासन, ज्याच्या गाड्या बाजूला काढल्या जातात, वाहने नाही बाजूला, पण ऍक्सिडेंट झालेली गाडी पोलीस स्टेशनला आणि दुसरी कार मात्र मंगल कार्यालयाच्या कॅम्पस मध्ये, तिला सुद्धा इथं आणायला पाहिजे होतं ऍक्सिडेंट झाल्यावर. तिथं काय तपास काहीच नाही.
आणि त्याच्यासाठी आम्हाला एकच म्हणणं आहे की ते त्यांच्यासाठी आम्हाला एवढं समजून सांगलं जातं कारचा टायमिंग वेगळा आहे, त्याची दिशा वेगळी आहे. हे प्रत्यक्षदर्शी तिथं नव्हते, पण हेच सांगतात की कार एकाच राशीनं जात होते. बाजूला टोल नाका आहे. हो, त्या टोल नाक्यावरती काही सीसीटीव्ही फुटेज त्या सीसीटीव्ही फुटेज आम्ही टोल नाक्यावर गेलो, सीसीटीव्ही बघलं, त्यांचं जे अंतर आहे आणि हे घटनास्थळ आहे इथपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज येत नाही. ते आम्ही सीसीटीव्ही वर बघितलं. समजा गाडी टोल नाक्यावर पास झाली असं नाही, हे अलीकडच त्या कार्यक्रम दोन्ही घटना आहेत त्या अलीकडच झाले. तुम्ही सांगा त्यामुळे गाडी पास गाडी वापस आली. पोलीस प्रशासनाकडून सुरळीकडे जात होता. बहादूरपुऱ्याच्या कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आले का? कंधारच्या सीसीटीव्ही मध्ये त्या गाडी आल्या त्या आपण बघितल्या नाही. त्या आम्ही बाहेरून आता आम्ही काय करणार? सकाळपासून पाणी नाही, चहा नाही, आम्ही परेशान आहोत. सकाळपासून इथं आम्ही सकाळी कोण आहे मला सांगा? रात्री 9ला आम्ही जेवण करून निघालो. पोलिसांनी असं काही सांगितलं का की बाबा आम्ही त्याही गाडीची चौकशी करू? नाही, त्या पोलिसला तर हे सांगितलं की गाडीवर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही गुन्हा असा दाखल करा की वाहनाला एका यानं झडप दिलेली आहे प्राण्यानं, असा गुन्हा दाखल करा. तुम्ही गाडीवर कशाला गुन्हा दाखल करता? तुमचं नुकसान होईल आणि तुम्हाला आम्ही फायदे मिळू देणार नाही. आणि तुम्ही जर ऐकली नाही आमचं आम्ही तुम्हाला सोडणार. आपल्या मार्फत, आपल्या चॅनलच्या मार्फत हा न्याय द्यावा. आम्हाला कुणावर गुन्हा दाखल करून कुणाला उगीच कारण नसताना कुणाला शासन हो, ही भूमिका आमची अजिबात नाही. पण आलेल्या ठिकाणी एवढ्या दरपशाहीनं एका ऍक्सिडेंट झाला त्याची बाजू नाही हो सर. ज्याची गाडी आहे त्याची बाजू आहे. मला हेच कळत नाही. ऍक्सिडेंट झालाय, त्याची 2 लेकरं आहेत, तो बिचारा घरातला खर्च आहे. आता बायको त्याची घरातली म्हणजे मजदूरदार आहेत ते. आज स्वतःच्या याच्यावर तो घर सांभाळत होता. काय करेल तो? काल फ्लोर येथे ऍक्सिडेंट झाला होता. हो, ऍक्सिडेंट मध्ये जो व्यक्ती मरण पावला त्याच्या नातेवाईकांनी तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला पुढे जाऊन बरोबर. त्याच्यावर तुमच्या गाडीवर ऍक्शन घेतला की या गाडीमुळे आमच्या व्यक्ती मरण पावला असा बरोबर. आक्षेप केला त्यांनी. तर सर माझं असं म्हणणं आहे की आता याच्या रेकॉर्डिंग आहे, मला रेकॉर्डिंग असं दाखवतो मी. 7:25 माझ्या आईला बोललो की आई मी जात आहे म्हणून, आणि माझं पोट खराब झाल्यामुळे 7:29 माझ्या गावातच जिरा ज्यूस पिला मी. कुठल्या गावात? उस्माननगर मध्ये. आणि 7:29 ज्यूस पिला. तिथं ज्यूस पिऊन मी निघता 7:30च्या दरम्यान निघाला. तो ऍक्शन ऑलरेडी 7:15 झालेलाच होता. मी ज्यावेळेस जाऊ लागलो दरम्यान 8च्या दरम्यान तिथे लोक जमले होते. ह्या साईडून गाड्या होत्या, ह्या साईडून गाड्या होत्या. अशी जाता जाता हळूहळू गाडी चालवली. त्याच्या समोर 300 मीटरवर रानडुकर आलं, रानडुकर ठोकली. माझ्या त्या गाडीचं कुलिंग फुटल्यामुळं गाडी थांबली. माझ्या माग एक 500 उडीचा भालेराव म्हणून, तो का माझ्या ओळखीचा नाही, जास्त नाही, काहीच नाही. ते सदर कर्म तो सदर हे नागरिक तो सबूत आहे. ते माझा फोन नंबर घ्या, कोणी काय म्हणलं तर मला चौकशी करू द्या, मी तुम्हाला सांगतो कुठं काय करायचं. माझा कुठलाही काही समज नाही. समजा माझं कॉल रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला. माझी 7:29 माझ्या गावात घेतलेली त्याची फोन पे ची हे दाखवतो, स्क्रीनशॉट दाखवतो. त्यांचा नातेवाईकांचा असा आक्षेप आहे की आमचा जो ऍक्सिडेंट आहे तो एका कारसोबत झालेला आहे, पण पोलीस स्टेशन आमच्यापासून लपवत आहे. अपघाताच्या संबंधानं आमचं असं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनला येथील जे फिर्यादी आणि ते गोविंदराव मुंडे यांच्या फिर्यादीप्रमाणे आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी जसं म्हटलंय त्याप्रमाणे आपण त्यांचा FIR दाखल केलेला आहे. आणि तपास हा या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपासामधून जे पुढे निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही पुढे दोषारोपत्र सादर करणार.